सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारला आहे। सुनेत्रा पवारांनी पदभार स्वीकारल्यावर अजितदादांच्या आठवणीने पार्थ पवार भावुक झाले। सुनेत्रा पवार पदभार स्वीकारताना मंत्रालयामध्ये राष्ट्रवादीचे नेते देखील उपस्थित होते। सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारला। सुनेत्रा पवार यांनी पदभार स्वीकारल्यावर पार्थ पवार यांना अश्रू अनावर झाले। मंत्रालयातल्या ज्या खुर्चीवर अजितदादा बसायचे त्याच खुर्चीवर सुनेत्रा पवार यांना बसलेलं बघून पार्थ पवार यांना भावना अनावर झाल्या। मंत्री आदिती तटकरेही यावेळेस भावुक झाल्या। सुनेत्रा पवार पदभार स्वीकारताना प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांच्यासह राष्ट्रवादीचे आमदार उपस्थित होते। 10:45 सुनेत्रा पवार यांनी पदभार स्वीकारला। त्याआधी 9:15 सुनेत्रा पवार यांनी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं। 9:30 सुनेत्रा पवार यांनी चैत्यभूमीवर जात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं। 10:15 सुनेत्रा पवार राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयात दाखल झाल्या। त्यानंतर 10:30 सुनेत्रा पवार मंत्रालयात पोहोचल्या। मंत्रालयात पोहोचल्यावरती त्यांनी अजितदादांच्या प्रतिमेला अभिवादन केलं। त्यानंतर महापुरुषांच्या प्रतिमेलाही सुनेत्रा पवार यांनी अभिवादन केलं। त्यानंतर 6व्या मजल्यावरच्या उपमुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये जात त्यांनी पदभार स्वीकारला। सुनेत्रा पवारांनी पदभार स्वीकारल्यानंतर धनंजय मुंडेंनी सुनेत्रा पवारांना वाकून नमस्कार केला।